नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कापी फिश फ्राय म्हणजे चांद पापलेट. खायला एकदम असा टेस्टी लागतो. पापलेट सारखीच त्याची चव आहे आणि एकदम असा मस्त ताजा फ्रेश आपण चांद पापलेट आणला इथे स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण हळद आणि मीठ लावून असा मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण असं हळद आणि मीठ मुरलं की त्याने एकदम अशी छान टेस्ट येते आणि खायला पण असं खूप छान लागतंय. आपण अद्रक लसूणची पेस्ट पण त्याला लावून घेणार आहोत आणि 5 मिनिटासाठी असं आपण त्याला साईडला ठेवून मसाले मुरण्यासाठी ठेवणार आहोत. एकदम असा मस्त आणि बनवायला पण एकदम असा सोपी पद्धत आहे. आपण जे असे फिश फ्राय बनवतो तसंच आपण छान पापलेट छान पण बनवणार आहे. इथे आपण लाल तिखट घेतलाय. आता इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय. एकदम असा कुरकुरीत असा आपण फ्राय करणार आहोत. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलंय. आता आपण एकदम असं छान त्याला कोटिंग करून घेणार आहोत. सर्व बाजूने असं आपण रवा लावून घेऊयात. अशा प्रकारे आपण सर्व माशांना रवा लावून घेतला इथे. आता आपण छान असे कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपलं पॅन आणि तेल मस्त गरम झालंय. त्यामध्ये मी टाकलाय असा कढीपत्ता टाकला की मच्छीला असा आपला कढीपत्त्याचा छान असा सुगंध येतो आणि खूप अशी छान मस्त लागते खायला. इथे आता आपण असं दोन्ही पण साईडने छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. इथे बघा एक साईड आपली अशी छान मस्त कुरकुरीत फ्राय झाले. बनवायला पण एकदम अशी खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर इतका टेस्टी लागतो की पापलेटलाही मागे टाकेल असा आपला छान पापलेट लागतो. इथे आपला दोन्ही पण साईडने मस्त असा छान पापलेट मासा फिश फ्राय झालाय. कशी वाटली बघा तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.